श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. नवीन वर्ष येत आहे आणि प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा असतात की माझी ही इच्छा नवीन वर्षामध्ये तरी पूर्ण व्हावी, अशी आपली इच्छा असते. किंवा आपल्यामध्ये निगेटिव्हिटी असते. कोणत्याही कामामध्ये काही अडथळे येत असतात. आपल्यामध्ये जी काही ब्लॉकेजेस आहेत, आपल्या कामामध्ये येणारे जे अडथळे आहेत त्यांना दूर करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 3 उपाय सांगणार आहे, ज्या उपायांमुळे हे उपाय असणार आहेत मिठाचे, ज्या उपायांमुळे तुमची इच्छा पूर्ण व्हायला मदत होईल आणि तुमची मॅनिफेस्टेशन पॉवरसुद्धा वाढेल. कारण जे मी उपाय सांगणार आहे ते सर्वच उपाय असे आहेत की ज्यामुळे तुमची मॅनिफेस्टेशन पॉवर वाढेल आणि तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. तर पहिल्या उपायामध्ये आपल्याला लागणार आहे एक काचेची बरणी. बरणी नसेल तर काचेचा बाऊलसुद्धा चालेल. काचेचे जे छोटे छोटे बाऊल असतात ते घेतले तरीसुद्धा चालेल, किंवा काचेचा ग्लास असेल तरीसुद्धा चालेल. ह्या काचेच्या बरणीमध्ये किंवा ग्लासामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे. ते मीठ आपल्याला जाडं मीठ घ्यायचं आहे. जे आपलं बारीक मीठ आपण स्वयंपाकामध्ये वापरतो ते घ्यायचं नाही आहे. जाडं मीठ आपल्याला घ्यायचं आहे. अर्धा ग्लास तर जाडं मीठ घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 3 फुलवाल्या लवंगा टाकायच्या आहेत. त्या 3 लवंगा टाकल्यानंतर एक कागद घ्यायचा आहे. त्या कागदामध्ये आपल्याला कागदावरती आपल्याला निळ्या पेनाने आपल्या ज्या कोणत्या 3 इच्छा आहेत, ज्या महत्त्वाच्या 3 इच्छा आहेत, त्या इच्छा लिहायच्या आहेत. तो कागद फोल्ड करायचा आहे आणि तो कागद आपल्याला त्या मिठामध्ये टाकायचा आहे. मिठामध्ये पूर्ण आतमध्ये तो इन्सर्ट करायचा आहे आणि त्यानंतर ती भरणी, जो ग्लास किंवा बाउल जे काही तुम्ही घेतलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये ठेवा. कुठेही जिथे तुम्हाला सेफ वाटेल त्या ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे. त्यानंतर थोड्या दिवसांनी, म्हणजे जेव्हा तो कागद त्या मिठामध्ये विरघळून जाईल किंवा त्याचे तुकडे होतील, किंवा जरी नाही झाले तरी जेव्हा तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही तो कागद तुमच्या इच्छेनुसार तो कागद आणि ते मीठ बाहेर तुम्ही डिस्ट्रॉय करू शकता. कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून येऊ शकता. ते टाकल्यानंतर जरी तुमची इच्छा पूर्ण झालेली नसेल तरीसुद्धा ते तुम्ही टाकून ते विसरून जायचं आहे. त्यानंतर जो काचेचे बरणी आहे, बाऊल आहे, तो तुम्हाला धुवून वापरायला घेऊ शकता. तुम्ही वापर त्याचा करू शकता. हा होता आपला पहिला उपाय. आणि ह्या उपायामध्ये आपल्याला त्या ज्या इच्छा लिहायच्या आहेत त्यासोबतच आपल्याला बोलायचं आहे की माझ्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, माझ्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे, किंवा जे काही ब्लॉकेजेस आहेत, जे माझ्या इच्छा पूर्ण करण्याच्या आड येत आहेत, ते सगळे निघून गेलेले आहेत आणि ही इच्छा माझ्या लिहिलेल्या आहेत त्या माझ्या पूर्ण झालेल्या आहेत, असं बोलायचं आहे. नंतर हे सगळं जे आपण केलेलं आहे ते सगळं डिस्ट्रॉय करून टाकायचं आहे. हा उपाय जो पहिला सांगितलेला आहे तो आपल्याला अमावास्येच्या आधी करायचा आहे. कारण काही लोकांमध्ये अमावास्येला जास्त निगेटिव्हिटी येत असते आणि त्यांना जास्त त्रास होत असतो. त्यामुळे हा उपाय नक्की करा. त्यानंतर पुढचा उपाय आहे जो म्हणजे आपल्याला आपल्या शरीरामधली निगेटिव्हिटी जाण्यासाठी, आपल्या मनामधली निगेटिव्हिटी जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय म्हणजे आपल्याला जेव्हा आपण अंघोळ करतो त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि गुलाबजल टाकायचं आहे. मीठ आणि गुलाबजल टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर आपल्याला आपल्या छातीवरती हात ठेवून हृदयावर हात ठेवून आपल्याला हा जो हार्ट चक्राचा बीजमंत्र आहे तो बोलायचा आहे. जेवढा वेळ तुम्हाला बोलता येईल, जेवढा वेळ तुम्हाला वेळ असेल, 5 मिनटं 10 मिनटं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हा बीजमंत्र बोलू शकता. किंवा यूट्यूबवरती तुम्हाला बीजमंत्राचं मंत्रसुद्धा तुम्हाला अवेलेबल असेल तर तो सर्च करून तुम्ही त्याचं मंत्राचा तो उच्चारण जे आहे ते कानामध्ये स्कॉड लावूनसुद्धा तुम्ही लावून ठेवू शकता, जर तुम्हाला बोलायचं नसेल तर. पण जर स्वतःच्या तोंडाने तुम्ही जर बोललात हा बीजमंत्र तर तुम्हाला त्याचा अजून जास्त फायदा होईल. तुमचं हार्ट चक्र ओपन होईल आणि तुमच्या ज्या काही ब्लॉकेजेस आहेत, तुमच्या इच्छांमध्ये जे काही अडथळे येत आहेत ते नक्कीच दूर होतील. तर हे उपाय जे आहेत ते नक्की करून बघा. पुढचा तिसरा उपाय जो सांगणार आहे तुम्हाला तो गुड लक कॉईनचा उपाय आहे. हा उपायसुद्धा खूप असरदार आहे, नक्की करा. आता ह्या गुड लक कॉईनसाठी आपल्याला एक कॉईन लागणार आहे. हा उपाय जर तुम्हाला जॉबमध्ये प्रमोशन मिळत नाही, तुमच्याकडून जास्त पैसा खर्च होत आहे, तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, तर हा उपाय तुम्ही करू शकता. या उपायासाठी एक कॉईन घ्यायचा आहे. कोणताही 1 रुपयाचं नाणं घ्या, 5 रुपयाचं घ्या, जे असे तुम्हाला वाटेल ते नाणं तुम्ही घ्या. 1 रुपयाचं नाणं घ्या, त्यामध्ये थोडंसं मीठ टाका, हातामध्ये मीठ घ्या आणि दोन्ही बाजूने ह्या नाण्याला मिठामध्ये स्वच्छ
घुसळून घ्या आणि त्यानंतर तुमचा हात त्या नाण्यामध्ये, जे आपण नाणं दोन्ही बाजूने त्या नाण्याला घासायचं आहे मिठाने. आणि ते करत करत असताना आपल्याला बोलायचं आहे की माझ्या पैसा जो माझ्या घरामध्ये येत आहे, त्यामध्ये ज्या अडचणी येत आहेत, त्यामधल्या अडचणी सगळ्या दूर झालेल्या आहेत. सगळे पैशाबाबतचे जे ब्लॉकेजेस आहेत ते सगळे निघून गेलेले आहेत आणि माझ्याकडे पैसा आकर्षित होत आहे. माझ्या घरामध्ये पैसा टिकत आहे. ज्या काही तुमच्या पैशाबद्दलच्या इच्छा असतील, पैशाबद्दलची जी तुमची इच्छा आहे, तुमच्या सॅलरीबद्दलची जी काही इच्छा असेल, ती तुम्हाला हे कॉईन रफ करत करत बोलायचं आहे. नंतर तुम्हाला हे कॉईनसोबतच मिठांचा जो हात आहे तो धुवून घ्यायचा आहे. धुतल्यानंतर नाणं स्वच्छ करायचं आहे. ते नाणं पुन्हा तुम्हाला थोडा वेळ उन्हामध्ये ठेवायचं आहे आणि उन्हामध्ये ठेवल्यानंतर ते नाणं तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये ठेवायचं आहे. हे नाणं 1 महिनाभर तुम्हाला ते खर्च करायचं नाही. हा उपाय तुम्हाला महिन्याच्या सोमवारी किंवा शुक्रवारी करायचा आहे. केल्यानंतर हे नाणं तुम्हाला महिनाभर कॅरी करा. त्यानंतर तुम्हाला जर त्याचा फरक पडला तर ते तुम्ही चेंज करून म्हणजे तुम्ही ते खर्च होऊ नये म्हणून त्याला काहीतरी नेल पॉलिश लावा किंवा काही एखादा तुमचे ओळखीची खूण लावा, की ज्यामुळे तुम्हाला ते नाणं खर्च होणार नाही. 1 महिना हे नाणं तुम्हाला खर्च करायचं नाही. त्यानंतर पुन्हा तुम्ही ते खर्च करून दुसरं नाणं एनर्जाइज करू शकता. आपली एनर्जी त्यामध्ये जाईल तेव्हा ते नाणं एनर्जी त्या नाण्यालासुद्धा ऊर्जा मिळते आणि आपण ते बोलतो की ते नाणं एनर्जाइज झालं आहे. तर ही ऊर्जा काम करत असते आणि ह्या नाण्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. जर फायदा झाला तर तुम्ही दर महिन्याला हा उपाय करू शकता. त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो खूप फास्ट तुम्हाला त्याचा फायदा होईल. लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय आहे. हा जो उपाय आहे, जो मी आता तुम्हाला सांगणार आहे, त्या उपायामुळे तुमची इच्छा नक्कीच लवकर पूर्ण होण्यासाठी मदत होईल आणि तुमच्या जे काही ब्लॉकेजेस आहेत ते निघून जातील आणि तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. हा उपाय आहे मध्यरात्री करण्यासाठी. मध्यरात्री म्हणजे रात्री 12च्या नंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता किंवा सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता आणि हा उपाय तुम्ही कितीही वेळा करू शकता. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत करू शकता किंवा तुमच्या मनामधले जे निगेटिव्हिटी आहे ती निघून जात नाही तोपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर रात्री 12च्या नंतर कधीही आपल्या हातावरती थोडंसं चिमूटभर मीठ घ्यायचं आहे. जे आपण खायला वापरतो ते मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. हातावरती चिमूटभर मीठ घ्यायचं आहे. दोन्ही हाताने त्यांना होल्ड करायचं आहे, त्या मिठाला पकडून ठेवायचं आहे आणि बोलायचं आहे की माझ्या आयुष्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती आता निघून गेलेली आहे. आयुष्यामध्ये असू द्या किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये असू द्या, पैशामध्ये असू द्या किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल तुमचं नातं असेल त्या नात्यामध्ये असू द्या, त्यामधली निगेटिव्हिटी निघून गेलेली आहे आणि आमच्या नात्यामध्ये पुन्हा पहिल्यासारखी गोडी निर्माण झालेली आहे. त्यासोबतच तुम्हाला पैशाबद्दल जर बोलायचं असेल तर माझ्या पैशाची आवक वाढलेली आहे. मध्ये आणि माझ्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी होती, पैशामध्ये जे काही अडथळे माझ्या आयुष्यामध्ये येत आहेत पैशाच्या बाबतीत, ते सुद्धा माझ्या आयुष्यातून निघून गेलेले आहेत आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत चाललेल्या आहेत. असं बोलून तुम्हाला ते मीठ आहे जे हवेमध्ये उडवायचं आहे फूक मारून आणि नंतर तुम्हाला हात धुवायचे आहेत आणि नंतर तुम्ही झोपायला जाऊ शकता. हाच उपाय तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये सुद्धा करू शकता. तर हे जे मी 4 उपाय जे मिठाचे सांगितलेले आहेत ते खूप साधे, सोपे, सरळ उपाय आहेत. त्याच्यासाठी ₹1 खर्च करण्याची गरज नाही आहे आणि हे उपाय खूप चांगले आहेत, खूप विश्वसनीय आहेत, खूप काम करणारे आहेत. तर हे उपाय नक्की करा. मला खात्री आहे की या उपायांमुळे तुमच्या आयुष्यामधले निगेटिव्हिटी निघून जाऊन तुमच्या आयुष्यामध्ये पैशाची आवक वाढेल, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तर हे उपाय केल्यामुळे असं नाही की प्रत्येक उपायाला जास्त खर्च होत नाही तर हे उपाय काम करणार नाहीत. श्रद्धा आणि सबुरीने तुम्ही जर हे उपाय केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल होतील आणि हे तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणारे हे उपाय ठरतील. तर जर तुम्हाला हे उपाय कुठेही आवडले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमच्या सबकॉन्शियस माइंडला पॉवरफुल करण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छोट्या छोट्या उपायांसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.